गोरेवाडी शास्त्रीनगर मित्रमंडळ गोरेवाडी समस्त महिला मंडळ यांच्या वतीने गोरेवाडी परिसरातील भीमस्तंभ परिसरात नुकताच भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। परिसरातील महानगरपालिका शाळा क्रमांक 50च्या वतीने सदर कार्यक्रमांतर्गत विविध सांस्कृतिक त्याचप्रमाणे विद्यार्थी कवायतींचे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या वतीने सादर करण्यात आले। सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक झडप यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांस मिळणाऱ्या सुखसोयींची माहिती समस्त परिसरीय नागरिकांना देऊन आपले विद्यार्थी शासकीय शाळेत दाखल करण्याचे आवाहन देखील करण्यात आले। कार्यक्रमाचे आयोजक किरण लोखंडे यांनी गोरेवाडी शास्त्रीनगर मित्रमंडळाच्या वतीने आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचे सदर शालेय उपक्रमात मेळ घडवून परिसराचा शैक्षणिक दर्जा कसा उंचावला जाईल या संदर्भात मार्गदर्शन केले। सदर प्रजासत्ताक दिन कार्यक्रमास किरण लोखंडे, शांताबाई पगारे, राजभाऊ बनसोडे, शैलेश हंडोरे, शमशेर चौधरी, कामगार नेते दीपक कीर, बापू पवार, विजय पगारे, अविनाश कांबळे, कलावती गायकवाड, प्रमिला पवार, विमलबाई साळवे, रिक्षा युनियन पदाधिकारी महेंद्र उघाडे, राजू निकम, निलेश जगताप, सुधाकर शिरसाट, बाळा साळवे, विनायक गांगुर्डे, कमलेश म्हस्के, रजनी कटारे, गुलशन हंडोरे, केदारी मोठ्या प्रमाणात परिसरीय नागरिक, पालक वर्ग, महिला मंडळ उपस्थित होते। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महानगरपालिका ISP शाळा क्रमांक 50चे मुख्याध्यापक झडप, जगळे, तुकाराम कदम, मुठाळ, त्याचप्रमाणे परिसरातील अंगणवाडी संचालिका जायदा शेख, सेविका नीता मोरे, जिल्हा परिषद अंगणवाडी सेविका काळे, छाया पवार, ईश्वर सेवा संस्था सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत। योजना यांच्या अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। 1 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 असा एकूण 45 दिवसाचा हा उपक्रम आपण राज्यामध्ये सर्वत्र शाळेमध्ये राबवत आहोत। यामध्ये या 45 दिवसाच्या कालावधीमध्ये प्रत्येक दिवशी इवन वर्षभर शाळेने कोणता उपक्रम राबवला, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेसाठी, शाळेच्या सुशोभीकरणासाठी, विद्यार्थ्यांची गुणवत्ता असेल, इतर कोणतेही उपक्रम असेल, खेळ क्रीडा या सर्वांचं, त्याच्यानंतर चावडी वाचन असेल, विद्यार्थ्यांना कोणकोणत्या प्रकारच्या सुख सुविधा दिलेल्या आहेत, या सर्वांचं एक फोटो सेशन, त्याचा फोटो उपक्रम केला। त्याचा फोटो त्या ऑनलाईन पद्धतीने त्या एक आपली वेबसाईट आहे, त्या वेबसाईटमध्ये जवळजवळ 45 दिवस ते उपक्रम राबवले। शाळेमध्ये राबवलेल्या उपक्रमाचा फोटो, त्याचा व्हिडिओ त्या लिंकमध्ये अपलोड करायचा आहे। अशा पद्धतीने आणि त्यानंतर 45 दिवसानंतर ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या शाळांनी अशा प्रकारचा उपक्रम छान राबवला त्याचं सुद्धा त्यांना बक्षीस दिलेलं आहे। एकूण 3 बक्षीस आहे। पहिलं बक्षीस 21 लाखाचं आहे, दुसरं 11 लाखाचं आणि तिसरं 7 लाखाचं। म्हणजे राज्यामध्ये ज्या शाळेने उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे, परसबाग असेल, इतर कोणते उपक्रम असेल, अगदी पर्यावरणाचा सुद्धा त्याच्यामध्ये विचार केलेला आहे, असे एकूण 45 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्यांनी आत्ताच आपल्याला किरण भाऊ लोखंडे प्रजासत्ताक दिन हा काय आणि कशासाठी हा देखील मला वाटतं विद्यार्थ्यांना परत समजून सांगावा अशी माझी इच्छा आहे। कारण मुलं अजून लहान आहे आणि त्यांना प्रजासत्ताक दिन याच्यातला काही अर्थ देखील कळत नाही, तर मला वाटतं परत त्यांना एकदा सरांनी परत समजून सांगावा। त्याचप्रमाणे आज जे किरण भाऊनी या शाळेविषयी आपल्याला माहिती दिलेली आहे, तर ती खरोखरच माहिती की आज या शाळेमध्ये आज माझ्या इथं ज्या बरोबरच्या महिला आहेत आणि मी स्वतः देखील आहेत, मी शाळेमध्ये शिकलेली आहे,
तर ती शाळा काही वावगी नाही, पण आपण हे काहीतरी पैसा घालवण्याचं काम करतो. शाळा तिथून एकच, विद्यार्थी तिथून एकच, आणि शिक्षक देखील त्यांची जबाबदारी बरोबरच पार पाडताय. पण ही आपली भूल आहे. मोठ्या शाळेत टाकल्याने मुलं हुशार होतात असा काहीच अर्थ नाही. बाबासाहेब बाहेर बसून अभ्यास केला तरी ते हुशार होते. तर मी आता माझ्या रिक्षा चालक, माझ्या महिला मंडळ, बहुउद्देशी तथागत बहुसंस्थेच्या वतीने आणि माझ्या पगारे परिवाराच्या वतीने मी प्रजासत्ताक दिनाच्या सर्व नागरिकांना गोरेवाडीच्या शुभेच्छा देते. इथेच थांबते. जय भीम. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. हे बघा, मी गोरेवाडी परिसरातील नागरिकांच्या वतीनं ISP शाळा क्रमांक 50 महानगरपालिकेची जी शाळा आहे या शाळेचं मी अभिनंदन करतो. आणि सरांनी जसं सांगितलं, खरोखर अतिशय सुंदर अशी, तुम्ही किती लोक ISP शाळेमध्ये गेलेले आहेत बघण्यासाठी, गेलेले आहात का? तर आत्ता जर तुम्ही ISP शाळेमध्ये गेले तर आपण कधीही अशी शाळा बघितली नाही, अशी शाळा त्यांनी उभी केलेली आहे. त्यामागे शिक्षकांचं अतिशय मोठं योगदान आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने घडवतायत. काल परवा तर त्या सरांनी मला चॅलेंज केली की किरण भाऊ, तुम्ही तुमच्या इथे खाजगी ज्या शाळा आहेत त्यांच्यातले 5 विद्यार्थी कोणतेही निवडा आणि आमचे 5 विद्यार्थी कोणतेही निवडा. त्या 5 विद्यार्थ्यांमध्ये जर आमचे शाळेचे विद्यार्थी तुम्हाला जर चांगलं शिक्षण घेताना दिसले नाही तर आम्ही तुमच्या एरियामध्ये पाय ठेवणार नाही. एवढं मोठं चॅलेंज ह्या लोकांनी केलं. मग आपली जबाबदारी आहे की आपल्या इथल्या शाळेला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. सरांनी आता खूप उपक्रम सांगितले आणि ते उपक्रम म्हणजे खरोखर आपल्या विद्यार्थ्यांसाठी खूप प्रयत्न करतायत. तर मी तुम्हाला सर्वांना, आपल्या परिसरातील लोकांना या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं कळकळीची विनंती करतो की आपल्या विद्यार्थ्यांना ISP शाळेमध्ये टाका. कारण याच्या अगोदरच्या आपल्या परिसरातले विद्यार्थी ISP शाळेमध्येच घडलेले आहेत आणि मोठेही झालेले आहेत, मोठ्या हुद्द्यावर गेलेले आहेत. तर मी पुन्हा एकदा गोरेवाडी शास्त्रीनगर मित्रमंडळ, त्याचप्रमाणे गोरेवाडीतील संपूर्ण महिला मंडळ आणि गोरेवाडीतील रिक्षा युनियन यांच्या सर्वांच्या वतीनं आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी या शाळेच्या सोबतीला आपल्या परिसरातील अंगणवाड्या ज्या जायदा शेख आणि नीता गांगुर्डे मॅडम चालवत आहेत, त्याचप्रमाणे दुसरी आपली अंगणवाडी ज्या चालवत आहेत त्या काळे मॅडम आणि पवार मॅडम ह्याही अतिशय उत्कृष्टपणे अंगणवाड्या चालवत आहेत. तर आपल्या अंगणवाडीसाठी आपली लहान लहान मुलं काळजी घेत आहेत, ते आईसारखी काळजी घेतात. तर लहान लहान मुलं त्या शाळेत